तुळजापूरमध्ये ड्रग्ज प्रकरणातील जामिनावर असलेले विनोद गंगणे याला भाजपनं थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्यानं खळबळ उडाली आहे। तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात अटक होऊन धाराशिव कारागृहात राहिलेला विनोद गंगणे याला 3 महिन्यापूर्वीच न्यायालयानं जामीन मंजूर केला। नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा एबी फॉर्म देत गंगणे यांना उमेदवारी दिल्याबद्दल भाजपवर टीकेची झोड उठली आहे। गंगणेनं भाजपच्या एबी फॉर्मवर नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला असून ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला उमेदवारी दिल्यानं तुळजापूरसह जिल्ह्यात राजकीय वातावरण तापलेलं आहे। सामाजिक भावना ही आहे की अशा कुणावर आरोप असेल त्याला देऊ नका, पण प्रश्न असा आहे की जोपर्यंत कोर्टामध्ये आरोप सिद्ध होत नाही, जोपर्यंत कोर्ट कुठल्या बाबीला सजा देत नाही किंवा त्याला दोषी ठरवत नाही, तोपर्यंत एखादा गुन्हा दाखल झाला काही झालं त्याला आपण साधारण सर्व पक्षात लोक काम करतात, सर्वच पक्षामध्ये असे गुन्हा दाखल झालेले लोक आहेत। पण शेवटी कोर्टाने शिक्षा दिली, कोर्टाने दोषी ठरवल्यावर मात्र आपण कुठलाही असा निर्णय करत नाही। या केसमध्ये कुठलाही दोषी कोर्टाने ठरवलं नाही आहे, गुन्हे दाखल झाले आणि त्या गुन्ह्याची जमानत झाली आहे।